ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी ॲम्युनेशन फॅक्टरी बोपोडीचे अधिकारी आपल्यासोबत आहेत. तर मला सांगा की नेमकं ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य काय? या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य तुम्हाला बघता येईल, आत्मनिर्भर भारत. लोकांना आपली कॅपॅसिटी अजून बघायला मिळाली नव्हती, खास करून पुणेकरांना. ती इथे तुमच्याकडे स्मॉल कॅलिबर टू लार्ज कॅलिबर प्रत्येक कॅटेगरीचे अम्युनिशन तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्या व्यतिरिक्त इथे जे स्पेसिफिकेशन्स लावलेत आपण प्रोडक्टचे, त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कळेल की अम्युनिशन कसं फायर होतं, वेपनचं क्रायटेरिया काय आहे, अम्युनिशनचं क्रायटेरिया काय आहे, अम्युनिशन मध्ये व्हेरियंट किती असतात. जसे इथे तुम्हाला हाय एक्सप्लोजिव्ह, इनर्ट, त्यानंतर स्मोक आणि इल्युमिनेशन प्रत्येक व्हरायटीचे आणि प्रत्येक कॅलिबरचे ठेवलेले आहेत. वेपन्स पण तुम्ही इथे बघितले असतील. नॉर्मली काय होतं, हे जे कॅलिबर्स आहेत जसं 7.62, 5.56, 9 mm याचे जे आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो प्रोडक्ट, हे नाटो अम्युनिशन आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड याची डिमांड आहे. एक वेळ होती की कारगिलच्या वेळेस आपण अम्युनिशन इम्पोर्ट केलं होतं, तेव्हा तो जो आपल्याला प्रॉब्लेम आलता की अम्युनिशन मिळत नव्हतं आपल्याला. आजच्या डेटला ती परिस्थिती बदललेली आहे आणि मॅक्झिमम ठिकाणी आपले एक्सपोर्ट चालू आहे आणि आपल्याकडे रिक्वायरमेंट पण आपल्या प्रोडक्शन कॅपॅसिटी ज्या आहेत सगळ्या कॅपॅसिटी फुल आहेत. इतके आपलं आता प्रोडक्शन कंटिन्यू आपण करतोय. सर, याला जोडून माझा तुम्हाला एक पुढचा प्रश्न आहे की संपूर्ण जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI चा वापर केला जातोय. या ठिकाणी प्रदर्शनात अशी कोणती शस्त्र आहेत ज्या ठिकाणी AI चा वापर करून ती बनवली गेली? आता जे आपण प्रोडक्शन करतोय इथे तुम्ही बघितलं असेल, स्मॉल कॅलिबर, मिडियम कॅलिबर, मोटर, टँक अम्युनिशन, नेव्हल अम्युनिशन, एक्सप्लोजिव्ह प्रोपेलनचे जे व्हेरियंट आहेत त्याच्यामध्ये अजून तरी AI वापरत नाही. पण भविष्यामध्ये जर रिक्वायरमेंट असेल तर नॉर्मली कसं होतं, आम्ही कोणतं पण प्रोडक्ट बनवतो तर फ्युचर वॉरफेअर आणि मॉडर्नायझेशनच्या हिशोबाने त्याचे डिझाईन करतो. भविष्यामध्ये रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच AI चा वापर AI अम्युनिशन मध्ये पण आपण करू. अगदी एक शेवटचा प्रश्न की ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य जे आहे ते या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरले गेलेली काही क्षेपणास्त्र किंवा काही युद्धाचे हे आहेत तर ते ह्या ठिकाणी वापरले गेले, तर त्या अनुषंगाने ऑपरेशन सिंदूर मध्ये बघितलं असेल तर तुम्ही एअर डिफेन्स जास्त यूज झाला, तर एअर डिफेन्स मध्ये L-17 वेपन आहे, L-60 वेपन आहे. त्याचे जे एअर डिफेन्सचे सगळे व्हेरियंट इथे ठेवलेले आहेत. आर्टिलरीचे व्हेरियंट आहेत, एरियल बॉम्बचे सगळे व्हेरियंट ठेवलेले आहेत, पिनाकाचे सगळे व्हेरियंट ठेवलेत आपण. या व्यतिरिक्त जे नाटो कंट्रीचे सगळ्या अम्युनिशनचे सगळ्या वेपनचे सगळे व्हेरियंट आहेत आपल्याकडे. M855, M193, SS-109, JVPC प्रत्येक व्हेरियंट मध्ये, प्रत्येक कॅलिबर मध्ये तुम्हाला प्रत्येक कॅपॅसिटीचे इथे तुम्हाला प्रोडक्ट बघायला मिळतील. सर, या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर हे शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले. खूप नवीन नवीन शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात. पुणेकरांना काय आवाहन कराल की तुम्ही याला भेट? पुणेकरांनी नक्कीच हे बघितलं पाहिजे. नॉर्मली हे एकाच प्लॅटफॉर्मवर सगळं बघायला नाही मिळत. कसं आहे, जर तुम्ही कमांड मध्ये गेले तर इथे एअरफोर्सचं एक म्युझियम आहे, तिथे एअरफोर्स आणि टँकचे व्हेरियंट आहेत. पण प्रत्येक कॅलिबर आणि प्रत्येक कॅलिबर मधले व्हेरियंट हे फक्त एकाच छताखाली बघायचे असेल तर पुणेकरांनी नक्कीच या प्रदर्शनाला व्हिजिट दिली पाहिजे आणि इथलच्या प्रत्येक प्रोडक्ट बद्दल माहिती करून घेतली पाहिजे.